नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। माझे नाव आहे विलास घाटाल। आजचा ब्लॉग मित्रांनो स्पेशल होणार आहे उन्हाळी शेती याविषयी, तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा। सध्या मी आहे पेठ या विलेजमध्ये, मस्त व्ह्यूज आहे। चला आपण कंटिन्यू निघूया आपली बाईक घेऊन। हे बघा, आश्मा फार्म्स असे नाव आहे रेस्टॉरंटचं, आणि बघू शकता इव्हिनिंग झालेली आहे, कडक अजून सुद्धा निंबर आहे। सो चला। A few moments later. फायनली आपण पोहोचलोय लोकेशनवरती, आणि हा टोटल आहे पूर्ण शेती आहे ती लावलेली आहे, पूर्ण हिरवीगार झालेली आहे। सो मनाला बघून खूप आनंद आणि शांती प्रदान होते शेती बघून ना। तर चला आपण कंटिन्यू बघूया। हा पाट आहे, पाटाला पूर्ण ठिकाणी पाणी पुरवलं जातं, आणि मागचा परिसर प्लस हा बघा पूर्ण हिरवेगार एकदम मस्त दिसत आहे। सो मंडळी चला, खूपच भारी नजारा आहे, आणि संध्याकाळचा टाइम आहे, वारा एकदम जोरात वाहत आहे। मंडळी तुम्ही बघत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा। सध्या मी आहे मसाळ या गावामध्ये, आपली गाडी तिकडे लावलेली आहे, आणि शेती बघण्यासाठी स्पेशल आलो। गमत असे आहे मित्रांनो, आपलं घर आहे धामणी डॅमच्या खालती, आणि तिकडे पाणी पुरवठा शेतीवरती असल्यामुळे काय होत नाही। तर बघा मित्रांनो, मस्त एक घर आहे, तिथे आपण पोहोचलोय। सो मित्रांनो, मी एक आता झोपडा आहे, त्या झोपड्यामध्ये येऊन ना बसलेला आहे। एक नंबर झोपडा आहे, इथून पूर्ण जे शिवार आहे म्हणजेच पीक आहे ते सगळं दिसतं, लावलेले आहे शेती। तर मित्रांनो आम्ही सुद्धा लावतो, पण काय गंमत असे आहे, आम्ही भात ठेवून लावतो, कारण आपली शेती आहे धामणी डॅमच्या खालती, आणि तिकडे पाणी तिकडूनच सगळं पाणी इकडे पुरवलं जातं। पण आमची शेती वरच्या साईडला पडते, त्याच्यामुळं पाटबंधारे नाही आहेत सध्या तरी, भविष्यात बहुतेक येतील। तर त्याच्यामुळं आम्ही शेती ठेवतो, आपल्या नाणेवलीमध्ये बऱ्याचदा आम्ही शेती ठेवून ना पीक घेतो, आणि आपली शेती भरपूर आहे। परंतु मित्रांनो पावसाळ्याच्याच वातावरणात भिजते, आणि तेव्हाच आम्ही पीक घेतो। तर एक वाटलं मनामध्ये आपण जाऊ, आपलं जवळचं गाव आहे त्या गावामध्ये उन्हाळी शेती आहे ती बघण्यासाठी। तर आपण आलोय, आणि बघतो तर काय एकच नंबर वातावरण आहे, रम्य वातावरण आहे मित्रांनो। सूर्य काय टायमाने मावळणार आहे। सो मंडळी जसा जसा टाईम होतो लावणीनंतर तसे तसे भात काळसर पडते, आणि समोर आहे ते बघा मित्रांनो, काय दिवसापूर्वी लावलेले असेल भात, तर त्याचं अजून जे काळे आहे भाताचे ती पूर्णपणे 90 डिग्रीमध्ये नाही आलेले आहे, 80 डिग्रीमध्ये आहे। सो मंडळी असे झाल्यावरती ती पूर्ण जीव घेते आणि काळसर पडते, एकदम भारी झालेलं आहे। आणि जे बग वगैरे आहेत ते सध्या तरी जे भातावरती कीड पडते ते खातात, पण जेव्हा मित्रांनो कणस वगैरे येतात त्या टायमाला ते खूप नुकसान करतात। तेव्हा मित्रांनो इथे एक परमनंट माणूस राहतो राखण्यासाठी। सो मंडळी अशी गंमत असते। ह्या शेतामध्ये लहान लहान वाटा दिसतात काही अंतरावरती, बट फ्रेंड्स ह्या वाटा आहेत तिथे लहान लहान बांध टाकलेले आहेत। हे बघा अशी येते आणि तिकडून येते, जेणेकरून मित्रांनो बांध टाकल्याने जेवढा हा अंतर आहे तो अंतर पूर्ण पाण्याने भरतो, आणि चांगलं पीक येते, त्याच्यामुळं असं केले जाते। आणि बाकी तर काय
चला मित्रांनो, आपण त्या साईडला जाऊया. इकडचे व्ह्यूज बघितले, एक नंबर वातावरण आहे. आपली शेती नाही आहे, बट आपण ब्लॉग बनवण्यासाठी आलो आहे. सो मंडळी, पब्लिक जबरदस्त रिॲक्शन देत आहे, पण त्या दूरून बघत आहे. काही लोकांना तर माहिती असेल, आजकाल ब्लॉगिंगचा खूप जमाना आलेला आहे, पण आपल्या जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणात ब्लॉगिंग बघायला भेटते. कारण ती कसे, आपण गावठी लोक आहोत आणि गावठी लोक स्पेशल जे सॉंग्स वगैरे अल्बम बनवतात, त्याच्यामुळं ब्लॉगिंग हा प्रकार आता सध्या तरी चर्चेत आहे. पण गेल्या काही 4-5 वर्षापूर्वी तर काहीच अस्तित्वात नव्हता. बट मित्रांनो, तुमचा भरभरून सपोर्ट असू द्या. आणि जर का कोणी ब्लॉगला स्टार्टिंग करत असेल तर नक्की करा. आपल्या आठवणी ताज्या राहतात. शिवाय मित्रांनो, एकदा चॅनल मॉनिटाईज झाला तर थोडं मित्रांनो पैसेसुद्धा भेटतात. एकदम लहान रोप आहे, तर ते आता हळूहळू वर लावलेलं आहे. जवळपास विहीत आहे, विहीतभर लावलेलं आहे आणि पूर्ण एक नंबर लागवड केलेली आहे. अशा प्रकारचे ह्या शेतात पाणी नेलं जातं. छोटीशी खंड, आणि जर न्यायचं नसेल तर हा ढोण टाकून मातीने लिपून घेतात. राजू राजू राजू, हा बघा इथे राजू. आणि एक कुठे गेला रे, हा इथे एक आहेत मस्त पैकी 2 डॉग्स. तर मंडळी, बहुतेक जणांच्या आवने झालेल्या आहेत. आपल्या समोर बघू शकता तुम्ही, आणि काही जणांचे बाकी सुद्धा आहेत. तर हे बघा, आवनी करून घरी जात आहेत दादा आणि वहिनी. सो मंडळी, अशा प्रकारची उन्हाळी शेती असते. ह्या साईडला पण पूर्ण शेती आवून झालेले आहेत. सो मंडळी, हे बघू शकता तुम्ही, जेवढा हिरवा भाग दिसतो तेवढे पूर्ण आवनी झालेले आहे. सो मंडळी, ह्या साईडला पण पूर्ण आवनी झालेली आहे. ठराविक लोकांची जी आवनी असेल ती बाकी असेल. आणि तर फ्रेंड्स, उन्हाळी आणि पावसाळी शेती याच्यामध्ये फरक आहे. उन्हाळी शेती मित्रांनो, जशी मेहनत तसं पीक येतं. कारण मित्रांनो, वरचा पाऊस जो पडतो तो फुल भाताचं धुवून येतो, आणि उन्हाळ्याच्या टायमाला ते असं होत नाही. त्याच्यामुळं मित्रांनो, उन्हाळी शेती एक नंबर होते. तसेच पावसाळी शेतीसुद्धा भारी होते. असे काय नाही, फक्त मेहनत लागते. सो मंडळी, ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, छोटीशी एक कमेंट करा. तर मित्रांनो, हा मशाळचा पूर्ण आपण ब्लॉग बघितला, ती शेती आहे आणि लागवडसुद्धा एक नंबर आहे. इथे विविध प्रकारची शेती लागवड केलेली आहे, आणि भात तर एकच नंबर झालेला आहे. चला बाय मित्रांनो, परत भेटू. लव यू ऑल गाईज, टेक केअर.